नमस्कार मंडळी. माझा तर रोजच प्रश्न पडतो की सकाळी संध्याकाळी भाजी काय बनवायचं. आजही तोच प्रश्न पडला. घरात काही भाजीपाला नसल्यामुळे मी हे हिरव्या वाटाण्याची भाजी बनवते. हिरव्या वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी 2 भाजलेले कांदे, 1 टोमॅटो मी प्युरी करून घेतली आणि गरम तेलामध्ये खडे मसाले टाकून जिरा ॲड करून तेजपत्ता ॲड करून छान प्रकारे फ्राय करून घेतलं आणि 2 टीस्पून आलं लसूण पेस्ट आणि प्युरी करून घेतलेली छानपैकी 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेतली. बघू शकता किती छान प्रकारे मसाला फ्राय झाला आहे आणि त्यामध्ये अर्धा चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच मटन मसाला आणि थोडेसे हळदी पावडर ॲड करून मी 2 ते 3 मिनिटं अजून फ्राय करून घेत आहे. बघू शकता किती सुंदर प्रकारे तेल साईडने सुटलं आहे आणि मसाल्याचा सुगंधही खूप सुंदर येत आहे. मी वाटाणे जे शिजवून घेतले होते ते पाणी साईडला काढून ठेवलं आणि सुके वाटाणे साईडला करून ठेवले. आता मसाले छानपैकी परतून झाल्यानंतर त्यामध्ये हाफ टीस्पून नमक ॲड करत आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्तही करू शकता. मीठ ॲड केल्यानंतर 2 मिनिटं मसाला छानपैकी परतून घेतल्यानंतर हिरवे वाटाणे मी त्यामध्ये ॲड केले आणि वाटाणे आणि मसाले एकजीव करून घेतले. बघू शकता वाटाणे ॲड केल्यानंतर भाजीला किती सुंदर असा रंग आला आहे आणि जे वाटाण्याचं पाणी होतं ते त्यामध्ये मी ॲड करत आहे. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने ग्रेव्ही ठेवायचं असेल तर पाणी ॲड करा किंवा सुके बनवायचं असेल तर पाणी नका ॲड करू. बघू शकता भाजीला किती सुंदर कलर असा येत आहे. आता ही भाजी 5 ते 10 मिनिटं झाकून शिजून घ्या. बघितलं 5 ते 10 मिनिटं शिजवल्यानंतर भाजी बघा किती सुंदर दिसते आणि भाजी शिजल्यानंतर मी थोडीशी कसुरी मेथी त्यामध्ये ॲड केली आहे. तर कसुरी मेथी ॲड केल्यानंतर भाजीला अजूनच जास्त चव येते. बघू शकता हिरव्या वाटाण्याची भाजी 5 ते 10 मिनिटात की सुंदर प्रकारे शिजून झाली आहे आणि खायला पण खूप टेस्टी आहे. बघू शकता भाजी किती सुंदर झाली आहे. तर मला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.